हे विश्लेषण आपल्यापर्यंत पोहोचवत आहे माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्ट. नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी दिसत नाही, पण तिच्याशिवाय जगातलं कुठलंच मशीन चालू शकत नाही. मग ती आपली गाडी असो किंवा एखादा मोठा कारखाना. हो, मी बोलतोय ल्युब्रिकेशनबद्दल, म्हणजेच वंगणाबद्दल. चला तर मग बघूया हे नेमकं कसं काम करतं. आता बघा, आपल्याला काय वाटतं की दोन गुळगुळीत धातूचे तुकडे एकमेकांवर अगदी सहज घसरतील, बरोबर? पण तसं होत नाही. ते एकमेकांना घासतात, विरोध करतात. असं का होतं? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला आजच्या या चर्चेत मिळणार आहे. याचं कारण खूप इंटरेस्टिंग आहे. आपल्याला वरून कितीही गुळगुळीत दिसणारा धातूचा पृष्ठभाग मायक्रोस्कोप खाली पाहिला ना, तर तो डोंगर दऱ्यांसारखा खडबडीत असतो. आणि जेव्हा असे दोन पृष्ठभाग एकमेकांवर येतात, तेव्हा या डोंगर दऱ्या एकमेकांमध्ये अडकतात आणि याचमुळे होतं घर्षण. मग घर्षणाला थांबवायचं कसं? इथेच एंट्री होते आपल्या हिरोची, ल्युब्रिकंटची, म्हणजेच वंगणाची. आणि हे फक्त तेल किंवा ग्रीस नाहीये, हा एक संरक्षक आहे, एक प्रोटेक्टिव्ह लेयर आहे. तर वंगण काय करतं माहितीये? ते या डोंगर दऱ्यांच्या मधल्या सगळ्या फटी भरून काढतं आणि मग दोन्ही पृष्ठभागांच्या मध्ये एक पातळ गुळगुळीत थर तयार होतो. आता ते पृष्ठभाग एकमेकांना स्पर्शच करत नाहीत, ते या थरावर तरंगतात, ज्यामुळे हालचाल एकदम सोपी होते. हेच या वाक्यात अगदी अचूकपणे सांगितलंय की त्या उंच सखल भागांमधली जागा भरून एक फिल्म तयार होते आणि त्यामुळे हालचाल सोपी होते. हा वंगणाचा थरच खरं तर घर्षणाविरुद्धचं आपलं मुख्य शस्त्र आहे. ठीक आहे, तर वंगण घर्षण कमी करतं हे तर कळलं, पण प्रश्न हा आहे की ते मशीनच्या प्रत्येक लहान मोठ्या भागापर्यंत पोहोचतं कसं? तर यासाठी ना मुख्यत्वे 3 सिस्टेम्स किंवा पद्धती वापरल्या जातात. पहिली पद्धत तर अगदी सोपी आहे, ग्रॅव्हिटी फीड सिस्टम. नावावरूनच कळते, इथे फक्त गुरुत्वाकर्षणाचा म्हणजे ग्रॅव्हिटीचा वापर होतो. म्हणजे एका रिझर्व्हॉयरमध्ये वंगण भरलेलं असतं आणि ते आपल्या वजनानेच हळूहळू खाली मशीनच्या भागांपर्यंत पोचतं. ही पद्धत आपल्याला कुठे दिसते? तर मशीनवर असलेली छोटी ऑइल होल्स, ऑइल कप्स किंवा काही ठिकाणी वातीचा वापर करून तेल पुरवलं जातं. तिथे ही सिस्टीम वापरतात. एकदम साधी, सरळ पण तितकीच प्रभावी पद्धत. आता दुसरी सिस्टीम आहे फोर्स फीड सिस्टीम. इथे नावाप्रमाणेच वंगळाला फोर्स देऊन म्हणजे दाब देऊन पुढे ढकललं जातं. ही पद्धत अशा ठिकाणी खूप उपयोगी पडते जिथे वंगण नैसर्गिकरित्या पोहोचू शकत नाही, म्हणजे अगदी अरुंद जागेत. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपली ग्रीस गन. आपण बघितलं असेल, ती निपल्सवर लावून दाब दिला की ग्रीस आत जातं. हेच ते फोर्स फीड. याशिवाय हाताने चालवायचे पंप किंवा मशीनला जोडलेले ऑइल पंपसुद्धा ह्याच तत्वावर काम करतात. आणि तिसरी पद्धत आहे स्प्लॅश फीड सिस्टम. ही तर सगळ्यात मजेशीर आहे. इथे काय होतं, मशीनचे फिरणारे भागच एका तेलाच्या हौदात बुडतात आणि फिरताना ते तेल उचलून आजूबाजूच्या सगळ्या भागांवर उडवतात. याचं एक क्लासिक उदाहरण म्हणजे रिंग ऑइलिंग. यात शाफ्टवर एक मोकळी रिंग बसवलेली असते. शाफ्ट फिरला की ती रिंग पण फिरते, तेलातून वर येते आणि आपल्यासोबत तेल घेऊन बेरिंगला लावते. लेथ मशीनच्या हेडस्टॉकसारख्या बंद सिस्टममध्ये सुद्धा हीच पद्धत वापरलेली असते. चला, आपण सिस्टीम्स तर पाहिल्या. आता बघूया की हे वंगण करण्यासाठी कोणती हत्यारं म्हणजे कोणती उपकरणं वापरली जातात. ग्रीस गनमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार येतात. एक असते साधी टी हँडलवाली, जी आपण हाताने दाबतो. मग येथे ऑटोमॅटिक किंवा हायड्रॉलिक गन, जी स्वतःच एकसारखा दाब तयार करते. आणि जिथे खूप जास्त दाब लागतो तिथे वापरली जाते लिव्हर टाईप गन. ठीक आहे, आपण बाहेरून सगळं पाहिलं, पण आता जरा आत डोकावून बघूया. म्हणजे एका बेरिंगच्या आत अगदी ॲक्शनच्या ठिकाणी वंगण नेमकं काय करतं. कल्पना करा, मशीन बंद आहे तेव्हा शाफ्ट सरळ बेरिंगवर टेकलेला असतो, म्हणजे मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट. आता मशीन सुरू झालं आणि शाफ्ट फिरायला लागला. तो फिरताना काय करतो, खालून वंगणाला ओढून स्वतःच्या आणि बेरिंगच्या मध्ये आणतो. आणि जसजसा त्याचा वेग वाढतो तसतसा तो पूर्णपणे वंगणाच्या एका थरावर तरंगायला लागतो. जणू काही एका हायड्रोडायनॅमिक उशीवरच तो फिरतोय. आणि याचमुळं दोन्ही भाग एकमेकांना घासण्यापासून वाचतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ल्युब्रिकेशन हे काही एकदा करून विसरून जाण्याचं काम नाहीये. ही एक सतत चालणारी मोहीम आहे. मशीनला निरोगी ठेवायचं असेल तर ही काळजी सतत घ्यावीच लागते. आणि ही काळजी घेणं खूप सोपं आहे. फक्त 3 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत. पहिली, मशीनवर ऑइलिंग आणि ग्रीसिंगचे पॉइंट्स कुठे आहेत ते शोधा. दुसरी, त्या कामासाठी योग्य प्रकारचं ल्युब्रिकंट आणि योग्य साधन निवडा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं, ते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने लावा.
आणि हे काम सोपं करण्यासाठी मशीन बनवणारे आपल्याला मदतही करतात. अनेकदा मॅन्युअलमध्ये किंवा मशीनवरच काही सिम्बॉल्स दिलेले असतात. जसं की गोल दिसला तर रोज ल्युब्रिकेशन करायचं, चौरस असेल तर आठवड्यातून एकदा, त्रिकोण असेल तर महिन्यातून एकदा, आणि षटकोन म्हणजे काहीतरी वेगळं शेड्यूल आहे जे मॅन्युअलमध्ये दिलेलं असेल. तर आपल्या आजूबाजूला फिरणाऱ्या प्रत्येक मशीनच्या आत घर्षणाविरुद्ध एक न दिसणारी लढाई सतत चालू असते, आणि या लढाईचा नायक आहे वंगण. थोडा विचार केला तर कोणत्याही गोष्टीला जास्त काळ टिकून ठेवण्याचं रहस्य कदाचित हेच असेल. मग ते एखादं मशीन असो किंवा आपलं आयुष्य. फक्त योग्य वेळी थोडी काळजी घेणं. फक्त ते तेल द्यायला विसरायचं नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?